मुंबईच्या विलेपार्ले परिसरात पहिला शहरी शेती प्रकल्प सुरू करण्यात आलाय। विलेपार्ले कल्चरल सेंटरच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। स्थानिक आमदार पराग अळवणी आणि नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी या प्रकल्पाकरता पुढाकार घेतलाय। शहरी शेतीच्या प्रकल्पासोबतच या परिसरात फुलपाखरू उद्यान सुद्धा निर्माण करण्यात आलंय। शेतीविषयक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी खुले शेती वर्ग या ठिकाणी भरवले जाणार आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये पहिला शहरी शेतीचा प्रयोग हा राबवण्यात येतोय। विलेपार्ले परिसरामध्ये असणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली हा शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात आलेला आणि याच्या माध्यमातून शहरी शेती त्यासोबतच आपण जर बघितलं तर फुलपाखरू या उत्पादन फुलपाखरू मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये पहिला शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात येतोय। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ही आपण जर बघितलं तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाखालची जागा आहे। वरून आपण बघतोय की पश्चिम द्रुतगती महामार्ग जातोय आणि खाली उड्डाणपुलाखाली जी मोकळी जागा होती या मोकळ्या जागेमध्ये विलेपार्ले कल्चरल सेंटर व स्वच्छ विलेपार्ले अभियानाअंतर्गत शहरी शेती आणि त्यासोबतच फुलपाखरू उद्यानाचा प्रकल्प राबवण्यात येतोय। या ठिकाणी काही झाडं लावण्यात आलेली आहे। ही सगळी झाडं जी आहे दुधी असेल, पडवळ असेल, भेंडी असेल अशा वेगवेगळ्या पालेभाज्यांची ही झाडं याच ठिकाणी नाही तर आपण बघतोय दुसरीकडे देखील अशा साधारण 20,000 स्क्वेअर फुटामध्ये हे शहरी शेतीचा प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येतोय। काय याचं वैशिष्ट्य सांगाल आणि येत्या काळात हे तुम्ही आज जी छोटं वृक्ष छोटी रोपटी लागलेली आहे याचं रूपांतरण कसं होईल? आमच्याकडे आत्ता एकूण 5 प्रकल्प आहेत। शहरी शेतीतला जुना प्रकल्प आहे म्हणजे आम्ही पूर्वीपासून करतो आहे आणि नवीन 4 प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये फुलपाखरू उद्यान आहे, प्लांट केअर सेंटर आहे, नंतर प्लांट डायव्हर्सिटी गॅलरी म्हणून आहेत आणि याच्यात एज्युकेशन आणि लोकांपर्यंत वृक्षांची माहिती पोचावी आणि जेणेकरून की वृक्षांबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि वृक्षांचं चांगल्या प्रकारे जतन व्हावं हा त्याच्या मागचा मेन उद्देश। अभ्यास वर्ग देखील या ठिकाणी शहरी शेतीचे अभ्यास वर्ग देखील या ठिकाणी भरणार आहे। हे खुले अभ्यास वर्ग असणार आहे। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाखालचे हे अभ्यास वर्ग असणार आहे। शहरी शेती संदर्भातली माहिती, झाडांची माहिती, त्यासोबतच विविध फुलपाखरांची माहिती या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्यामुळं आगळ्या वेगळा हा जो प्रकल्प मुंबईच्या विलेपार्लेमध्ये साकारतोय त्याचा वेगवेगळ्या स्तरातनं आता कौतुक होताना बघायला मिळते। कॅमेरा पर्सन कुणालचं अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।